हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज रविवार आहे, तर आजच्या दिवसाची सुरुवात. आता आंघोळ वगैरे झाली, आवरून घेतले, पण पसारा खूप सारा झाला आहे, तोच आवरून घ्यायचा आहे. आज नाश्त्यामध्ये मी इडली सांबार बनवणार आहे खूप दिवसांनी, तर तेच करायला घ्यायचं आहे. म्हटलं लवकरच करूया. आज संडेचा प्लॅन, कधी पण काही होऊ शकतं. बघू कसं कसं काय काय होते त्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असंच कनेक्ट राहा चॅनलला, आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ईशांकाने नाश्ता केला आहे, आंघोळ घातले तिला, तर ते फेसवॉश घेऊनच बाहेर फिरते. आणि एवढा पसारा करून ठेवला आहे पूर्ण. खेळणे बेडवर इकडं, आणि तो शेवळ्याचा भात दिलेला तिला खायला, तर अख्ख्या घरामध्ये सांडवलं. आणि हे बघा असं काय काय चला, कुठून आणलेलं ते पिलू? इडली सांबारचा नाश्ता तर नंतर करावं म्हटलं, पण आधी चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट खाऊन घेते. ईशांकाचे पप्पा स्विमिंगला गेलेत. आता रविवारची जिम नसते, तर मग स्विमिंगला जातात. अधूनमधून जातात, पण आज तर स्विमिंगला गेलेत. आणि ईशांका आता टी व्ही बघायचं म्हणते. आता बराच वेळ ती खेळली, लवकर उठलेली, त्याच्यामुळे आता तिला टी व्ही लावून दिला आहे, ती बघत बसते. जास्त काही देत नाही, पण दिवसातनं एकदा ती बघतेच. बघायला नाही पाहिजे, पण आता मग कामं पण राहून जातात, आणि मग तिला टी व्ही लावून दिलं की तेच थोडा वेळ शांत बसून टी व्ही बघते. आणि आजकाल मुलांना स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे, पण ईशांका पण बघतेच. किती पण तिला नाही दाखवायचा प्रयत्न केला तर दिवसातनं एकदा तिचं ठरलेलं असतं, सकाळी नाही तर संध्याकाळी, दोन्हीपैकी एकदा द्यावीच लागते लावून. मग सारखं टी 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 तिथं जाऊन तिला बटन पण दाबता येते, तर ती बसलेली असते टी व्ही बघत. हे बघा कशी बसली. काय बघायचंय तिचं कार्टूनचं, म्हणजे ते बेबीचं चॅनल हे केलेलं आहे, तर तेच लावून देते मी, जेणेकरून दुसरं काही ऑप्शनमध्ये येत नाही, सर्चिंगमध्ये वगैरे, मग सवय पण लागते. आणि आम्हाला भोलानाथ खूप जास्त आवडतो, हाय की नाही. मी आवरून घेते, कारण खूप जास्त पसारा झालाय आणि नाश्ता पण करायचा आहे. यांना पण जायचंय बाहेर, थोडंसं यांचं पण काम आहे. आणि त्याआधी नाश्ता होतोय की नाही माहिती नाही, आता टायमिंग मला सांगितलं नाही, पण जायचंय त्यांना, तर बघू, आवरण्याचा प्रयत्न करते मी. इकडे सांबर रेडी करून घेतलंय, छान झालंय आज सांबर. त्यानंतर चटणी केली आहे, दूध टाकून ठेवलंय, आणि पीठ एवढं छान झालंय आज, खूप छान झालंय आज पीठ. इडल्या पण छान होतील, पण जरा वेळाने करते मी गरम गरम. इडली नाश्त्याला करायची होती, त्यांचं काम होतं, मग ते तिकडे गेले. अर्धच रेडी झालं होतं, इडलीच करायची बाकी होती, पण जेवायला पण वेळ लागला असता, त्यामुळे म्हटलं आल्यानंतर करतो. आणि दोन तीन तास लागणार होते, त्यामुळे म्हटलं आता टाईम आहे. आणि घरात कोणी नसलं की मग ईशांका पण झोपली होती टी व्ही बघता बघता. आणि मग माझाही नाश्ता थोडासा झाला होता, ईशांकानेही केला होता, आणि तिच्या पप्पांनी काही चहा वगैरे घेऊन ते गेले होते. मग म्हटलं आल्यानंतर करू. मग बराचसा टाईम होता, आणि आज संडे पण होता, तर म्हटलं बऱ्याचशा गोष्टी आवरून घ्यायच्या होत्या, जेणेकरून वॉशरूम बाथरूम मग साफ करायचं होतं, परत फरशी पुसायची होती, फर्निचर, ह्या गोष्टी रविवारच्या करून घेते. मग त्याच करून घेतल्या, आणि त्यातच मला बराचसा टाईम झाला. आणि मग बरं झालं की अर्धं करून ठेवलं, ते अचानक आले, आणि मग फक्त इडलीचा कुकर लावून दिला, आणि मग एकीकडे इडली तयार करून घेतली. आणि थोडंसं पीठ शिल्लक होतं, मग त्यामध्ये एक डोसाही टाकून घेतला. तो म्हटलं ईशांका खाईल, थोडा जाडसरच टाकला होता, मऊ झाला की ईशांका खाते. आणि इडली खूप छान झाली होती आज, म्हणजे दरवेळेस करते तर थोडंसं काहीतरी गडबड होतीच, पण आज छान झाली होती, आवडली सुद्धा. ते बाहेर गेल्यामुळं बरीचशी माझी कामं झाली होती, म्हणजे बाकी काहीच नव्हतं, भांडेच तेवढे घासायचे होते जेवण झाल्यानंतर. मग इडली खायला बसलोच, म्हणजे जेवण करायला बसलो. मग असं वाटलं आज खूप ऊन पडले, आणि माझ्या कानामुळे जास्त असं बाहेर गेलो नाही, म्हणजे ट्रेकिंगला वगैरे. आणि म्हटलं आज जाऊयात जवळच कुठंतरी, आणि बरेच दिवस झालं गेलो पण नाही, ऊन पण आहे, पाऊस तर लागणार नाही, आणि वातावरण पण छान झाले, पण दुपार झाली होती, तरी पण म्हटले जाऊन येऊ कुठंतरी. मग झाला प्लॅन
ठरवलं आवरता येईल तेवढं पटकन फास्ट अर्ध्या तासामध्ये तरी आवरून घेऊयात. मग इडली सांबारचा बेत होता. जेवण तर झालं. तिथून आवरून बाहेर निघालो आणि मग ठरवलं की घोराडेश्वर डोंगरला जाऊयात. आधी डोंगर तो चढून आलाय पण मंदिरात मी गेली नव्हती. बऱ्याचदा ट्रेकिंगसाठी त्या डोंगरावर जाऊन आलेलो आहे. रेंटने जिथं राहायचो ना तिकडून जवळ होतं, मग तिकडे कायम जाणं व्हायचं. शनिवार रविवार तर ट्रेक व्हायचाच आठवड्यातनं एकदा आमचा. आणि मग आज ठरवलं की मंदिरात सुद्धा जाऊयात. खरंच खूप गर्दी होती आणि छान वाटलं. चढताना एवढा दम लागत होता. खरंच इथं फिटनेस कळाला. मग सुरुवात तर केली पण म्हटलं ईशांकाला घेऊन चढणं म्हणजे मुश्किलच. सुरुवात केली आहे, बघू. पुढं बसले ईशांका कशा तिलाच तिथं चालायचं. वरी आलो एवढा दम लागलाय. ईशांका घेऊन त्याची तिची पाणी प्यायला लागली. ताण लागलाय शू? हा ताण लागले का पिलू? वातावरण खूप छान आहे पण वरती कसं जात असतील वापर. अर्ध्यापर्यंत जाऊन बसले पण एवढा दम लागला की पुढे जाणंच मुश्किल वाटायला लागलं. कारण बऱ्याच दिवसांनी ट्रेक झाला होता 1 वर्षानंतर. आणि म्हटलं करावी की नाही. तिथंच बसून राहिलो. बुट्टा घेतला ईशांकाने सुद्धा खायला. वातावरण तर इतकं सुंदर झालं होतं ना. आणि तिथून ट्रेन चालली. जवळ घाम निघाला पूर्ण एवढं चढलोय तर. आणि ह्या ईशांकाला नुसतं चालायचं. आम्हाला पण फास्ट येऊ देत नाही आणि स्वतः पण चालत नाही. चालूच आहे तिचं हळू हळू हळू. पोरांना घेऊन ट्रेकिंगला येणं सोपं नाही. एवढा छान व्ह्यू आहे, एवढं छान वारं सुटलंय. खूप छान वाटते वरती आल्यानंतर. तशी चालण्याची बरीचशी सवय आहे. रोज वॉकिंग असतं थोडंफार. पण ट्रेक हा थोडा वेगळाच. सपाटीला चालणं आणि ट्रेक करणं वेगळंच पडतं. म्हणून खूप दम लागायचा. आता बऱ्याच दिवसांनी करतोय तर. पण खूप छान अनुभव होता. 2000 स्टेप्सच चढलं असेल पण खूप जास्त दमायला झालं होतं. पण त्यानंतरचा हा काय व्ह्यू बघतो एकदम भारी वाटलं. एवढी काही गर्दी नव्हती. छान दर्शनसुद्धा झालं. आता छान मौसम आहे, छान सीझन आहे फिरण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी तर बेस्ट. तर पुण्याच्या जवळपास असेल तर नक्कीच जाऊ शकता. खूप जवळ आहे, तळेगावला आहे. आणि ट्रेक पण एवढा खूप अवघड नाही आहे. पायऱ्याच आहे बऱ्याचशा, थोडासा चढण्यासाठी आहे. 2000 स्टेप चढण्यासाठी आणि 2000 उतरण्यासाठी तेवढं तर करू शकतो. आणि मुलांना घेऊन इझिली जाऊ शकतो. त्यामुळे एवढा काही त्रास झाला नाही. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून रिटर्न यायला निघालो. उतरताना मोबाईल बॅगेमध्ये टाकला आणि व्ह्यू एन्जॉय करत गप्पा मारत घरी रिटर्न आलो. तर आत्ताच आम्ही घरी आलोय. चहा वगैरे घेतला. खूप दमल्यासारखं झालं होतं. फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.